हेमांशु पाटील याला मात्र जी मॅन ऑफ द मॅच थोडंसं पाहू शकाल की आपल्या नवीन खेळाडूला प्रोत्साहन देणं ते राहुल पाटील करतायत ती मॅन ऑफ द मॅच मात्र त्याला दिली जाईल. दोन्ही टीम्स आपला 12वा अतिरिक्त खेळाडू जॉईन करा. किरण ठाकरेंना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. टीम गावदेवी अकलोली एक प्रति संपर्क साधा अकलोली. सतवाच्या दिशेनं मस्त आपलं टीम निंबवली 3 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग माग पडत्या सागर भोईर, स्ट्राईकला अंकित पटेल, नॉन स्ट्राईकला दर्शन बिरजे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय नितीन आणि मनोज भटा. मॅच क्रमांक 5 आजच्या दिवसातील पाहतोय. पहिला बॉल ब्लॉक बॉल मध्ये अक्षरशः त्याला मात्र म्हणेन की पूर्णपणे खोदून काढला गेला. शेडू सरळ मात्र अल्लावंद कार्पेटचा बाउंड्री म्हणजे पहा की मंडळी ताकद किती फार मिळते. सरळ मात्र चेंडूला कार्पेटला फेकून दिलाय चौकारा करता. जिल्हा परिषद काय आहे आपला तो पंचायत सदस्य ना पंचायत समिती सदस्य राजेश सातवी मुसारणे आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्री स्थाना बनवा. नेक्स्ट तयार अंकित चौधरी सागर यावेळी चांगला स्ट्रोक पुरुष एकदा अंकित पटेल ऑन फायर. बाट मधनं दर्जेदार स्ट्रोक येत आहे. चौकार आलाय आणि चौकारच्या साने स्कोर कार्ड 4 ने पुढे सरकलंय जाऊन फलकावरती 14 या धावसंख्येवरती. चौदा धावसंख्या फलकावरती पाहतोय. बॉलिंग मागपतीची गोलंदाजी पाहायला मिळते. सागर भोईरला पण पाहतोय. पहिले षटक मध्ये प्रगती पथावरती असताना 3 चेंडू पहिला चौकार त्यानंतर षटकार आणि चौकार. 14 बॉल ओमसाई निंबवली खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय मात्र यावेळी झेल होणं गरजेचं आहे. वाट झेल मात्र स्टॉप केलाय. झेल ड्रॉप होत आहे मात्र चेंडूला थांबवलंय त्या ठिकाणी. झेल नाही मात्र चेंडूला स्टॉप केलंय.
2 धावा धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. जर आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवरती 5वा बॉल. 4 चेंडू खेळ कंप्लीट झालं. षटक पण पहिलं प्रगतीपथावरती मार्ग असतं म्हणजे पॉवर प्लेचं. फुलेंचा बॉल परफेक्ट. हाच अँगल हाच मात्र अचूक टप्पा. थोडंसं मात्र कमबॅक करतो सागर भुईर. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती शेवटचा चेंडू अंतिम बॉल. या पहिल्या षटकातील स्कोर कार्ड विदाउट लॉस न अंकित पटेलच्या बॅट मध्ये चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं फलकावरती. जर पाहिलं तर टीम वज्रेश्वरी 16 या धावसंख्येवरती. डब्ल्यू व्हाईट बॉल 17 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. या धावसंख्येवरती विकेटचं बटन. फर्स्ट विकेट ॲट द बिग विकेट डाऊन. सागर पाटील मात्र अंकित पटेलला नक्कीच यावेळी पास करण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि फर्स्ट विकेट महत्वाची विकेट मात्र वैशिष्ट्यांची अंकित पटेल प्रतीच्या प्रवासाला मात्र 18% आपलं काम केलं. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, देऊया डीजेला संधी. ऐकूया डीजे. बॅटर मैदान शॉट मध्ये दुष्यंत कासरे आपण पाहतोय दर्शनच्या साथीला. अंकित पटेलची विकेट खूप महत्वाची मदत सागर भुईरनं. टीम वज्रेश्वरी करता आणि या स्पर्धेकरता आमच्या करता पोलीस पाटील वज्रेश्वरी अमित राऊत यांच्याकडनं मात्र शुभेच्छा. धन्यवाद अमित राऊत, पोलीस पाटील वज्रेश्वरी. आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आणि मात्र या स्पर्धेला दिलेल्या शुभेच्छा टीम वज्रेश्वरीला आमच्या करता. धन्यवाद आपले देखील. तर आता मागच्या निशाणा नेक्स्ट गोलंदाज स्लाइस केले बॉलला. फक्त पाहिलं तर बॉल हलक्या हातानं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी सॉफ्ट हँडचा वापर केला गेला तो मात्र दर्शन ज्याला डीप मध्ये फक्त एक सिंगल करता. आणि दुष्यंत कासरे हा देखील आदिवासींच्या माध्यमातून या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम येणाऱ्या स्पर्धेमध्ये पाहिलं देखील होतं. आणि पाहतो तोच मात्र यावेळी दुष्यंत कासरे सायकल एनवरती येते. बॉलिंग कमाक पडती आहे. गोलंदाज गौतम ओमसाई निंबवली. समोरचं शेजारी गाव आपण पाहतोय वाडा तालुक्यातील गरम पंडित झरे म्हणून या गावाची ओळख पाहतोय. तीच मात्र यावेळी मॅच मध्ये तुम्हाला फील्ड मध्ये पाहायला मिळते. दुष्यंतचा यावेळी मात्र झेल. सचिन भुईर त्या ठिकाणी पाहतोय फक्त एक सिंगल. एकूण मस्त जास्ती काही मिळणार नाहीये. स्कोर कार्ड फलकावरती आहे 19 या धावसंख्येवरती. 19 धावसंख्या फलकावरती पाहतोय. कॅरी होणं गरजेचं होतं. आपण पाहतोय थोडंसं मात्र पाहिलं तर या ठिकाणी स्वतः पाहायला मिळाला. बॉलिंग क्रमांक पाहिलं तर आतापर्यंत गौतम पहिल्या षटकामध्ये सागर भुईरनं तर पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गौतमने फक्त 3 धावा आतापर्यंत दिल्या गेल्या. 9 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट झालाय. चौथा बॉल. व्हॉट अ बॉल. परफेक्ट सुपर. नाईस ऑफ द डिलिव्हरी. वेगवान जर पाहायला मिळतंय. थोडस मात्र खालच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाला. आणि 4 चेंडू फक्त 3 धावा गौतमने आपली स्थिती दिली आहे. ते मात्र मैदान शॉट मध्ये एक नवीन खेळाडू आहे. या वर्षामध्ये खेळाडू देखील आपलं खूप चांगल्या पद्धतीनं
पाचा बॉल यावेळी मोठा फटका दर्शनच्या बाट मधनं मात्र सागर भोईर येतोय झेल होते त्या ठिकाणी कॅरी सेकंड विकेट इज डाऊन मिस्टर दर्शन यावेळी मात्र बाट टू द डगआउट यस डीजे यानंतरची मॅच रॉयल झडके आणि राहुल स्मृती दोन्ही कर्णधार चला स्पीड अप करा आपण पाहतोय एक दिखणी स्पर्धा यानंतर रॉयल झडके आणि राहुल स्मृती दोन्ही कर्णधार रॉयल झडके कर्णधार पणीश कर्णधार वाढव राहुल स्मृती कोलांडेच्या विरोधात रॉयल झडके जात मॅचच्या दिशेनं समीर भूर शेवटच्या 6 चेंडू करता बॉलिंग मार्कवरती आलाय पहिल्या 2 षटकांमध्ये स्कोर कार्ड 20 रन ऑन कार्ड पाहू शकाल 20 या धावसंख्येवरती गोलंदाजी केली आहे फक्त 3 धावा दिल्या होत्या त्या गौतमनं यावेळी चांगला स्ट्रोक आहे पाहू शकाल सलग चेंडूमध्ये गेलाय जो टॉप आणि पाहिलं तर थर्डमॅनला क्लिअर केलंय आला मात्र एक अप्रतिम फटका नेत्रदीप फटका 1 बाउन्स चौकार 4 धावा फलंदाज आपण जर पाहिला तर षटमध्ये दुष्यंत कात्री त्याचं नाव आहे त्याच्या साथीला नवीन फलंदाज धावसंख्येला हर्षला मी पाहतोय टीम वज्रेश्वरी धावसंख्या फलकावरती विश्व आकडा 24 क्रिकेट विश्वातील महत्वाचा आकडा फलकावरती आला कारण मित्रांनो 24 हा आकडामध्ये पाहिला तर क्रिकेटची आठवण केला दिवस जसं तुम्ही उद्या मात्र 31 सेलिब्रेट कराल ना तसं क्रिकेटमध्ये 24 एप्रिल या दिवशीमध्ये वर्ल्ड मध्ये क्रिकेटचा दिवस मात्र सेलिब्रेट केला जातो आणि याच दिवशी तर मस्त सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जन्मदिवस तर मॅचच्या दिशेनं पण बॉल एक तिरी तो एक मेरी कारण कसं क्रिकेट वाडा टेनिस मध्ये देखील समीर भुईचं नाव घेतलं जातं तोच मात्र यावेळी दुष्यंतच्या विरोधात डॉट करतोय बॉल तिसरा बॉल यावली वाड खड़े खड़े और बड़े बड़े सरल फेकून दिला अनसाइडला दुष्यंत काचरचा हा मात्र दर्जेदार स्ट्रोक 6 धावा जाऊन पोहोचते फलकावरती 30 या धावसंख्येवरती अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहेत शेवटचं षटक बॉलिंग बँक वरती आहे समीर भुईरला पाहतोय प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच ऑन आहे वज्रेश्वरी आणि ओमसाई निंबवली एक मैत्रीपूर्ण लढा कारण दोन्ही की शेजारी गाव त्यांच्यामध्ये आज समत्र या मैदानामध्ये एक रड फार मिळते आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या स्पर्धेकरता पाहत कुठे आपल्या घरी बसून कुठेतरी आपल्या जॉब वरती कुठेतरी आपल्या मात्र शेतावरती अशा पद्धतीची स्पर्धा मात्र ग्रामीण टेनिस मध्ये रंगती आहे उद्या मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला मिळणार आहे आतमध्ये चेंडू गेला डिक्लेअर आहे 1 धावा चेंडू आतमध्ये राहिला तर जेवढ्या धावा तेवढ्या गृहीत धरतील मात्र आतमध्ये गेला तर सिंगल रन आहे स्ट्राईक जर पाहिली तर रोटेट नसेल त्याच फलंदाज स्ट्राईक असेल स्ट्राईक चेंज होणार नाहीये सर्व टीमने जी नोंद घ्यायची आहे धावसंख्या 31 वरती आहे शेवटचे 2 बॉल पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं अंकितने 17 धावा आपल्या बॅटनं गेल्या होत्या त्यानंतर वाटलं होतं की कुठेतरी धावा येतील 40-50 मात्र गौतमची गोलंदाजी खऱ्या अर्थानं गौतमित करते
कारण फक्त 3 धावा देऊन 1 विकेट देखील प्राप्त केला. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती समीर भोला यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेकून 11 धावा खर्च करतोय. 5वा बॉल. बॉल. वॉट बॉलिंग, वॉट स्ट्रोक्स. सरळ मात्र इनसाइडच्या डोक्यावरनं कव्हर पॉइंट हा मात्र एक अप्रतिम आणि मात्र मध्यम पाहायला मिळाला. सरळ षटकार. 6 धावा. 6 धावाने स्कोर कार्ड जाऊन बसते फलकावरती 37 या धावसंख्येवरती. 37 रन ऑन कार्ड. 37 धावसंख्या. बॅटिंग समोर दुष्यंत त्याचं नाव आहे. यावेळी मात्र अटॅक केलाय तो देखील अप्परकटच्या साह्याने उडवलाय. मात्र त्या ठिकाणी फील्ड सालिया चुकी आलाय. मात्र षटकार. तिसरं कंप्लीट झालंय. धावसंख्या जाऊन गेली फलकावरती. टीम जर पाहिली तर वज्रेश्वरी 2 विकेट लॉस ऑफ 43 जिंकण्याकरता 44 धावन आव्हान ठेवलंय ओमसाई निंबोली संघासमोर. मात्र पाहायला मिळणार त्या जाऊया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी रॉयल चिडके आणि राहुल स्मृती कलोंड यांच्यामध्ये नाणेफेकीतील प्रवीण विनंती करतो मी आपल्या शुभस्थ नाणेफेक करता ते पोचायचं. तर कीच रॉयल झिडके आपण पाहतोय कॉल टीम झिडके ओमसाई स्पोर्ट्स. तर कीच मनीष नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल? बॅटिंगचा निर्णय असेल. बॅटिंग घेतली आहे आणि पहिल्यांदा निर्णय पाहतो की 18% आपण पाहतो क्रिकेटमध्ये फक्त 20% मात्र करणं तर बॅटिंग घेतं. म्हणजे हार्ड बॅटिंग तुझ्याकडे असेल. म्हणजे 3 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत तुमची मजल असेल आणि किती धावा तुम्ही करू शकाल? 40+. या विभागातील ही पहिली स्पर्धा आहे वाडा तालुक्यातील. या विभागातील जी मात्र लाईव्ह केली जाते अतिशय दुर्गम भाव मात्र खूप चांगल्या पद्धतीने हे मात्र पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा चांगली आहे. टुर्नामेंट चांगली आहे. आयोजन पण चांगलं आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम रॉयल झिडके. तर नक्कीच राहुल स्मृती या नावाने खेळतायत. पहिल्यांदा या विभागामध्ये आपला नक्कीच येणार असेल. मात्र समोर एक भिवंडी तालुक्यातील बलाढ्य आपण रॉयल झिडक्या. तर नक्कीच आता नाणेफेक हारली आहे. आता नाणेफेक जर पाहिलं तर जिंकल्याचा काय निर्णय घेतला असता? शतरक्षण घेतला असता. मात्र आता शतरक्षण आलंय. त्याने बॅटिंग घेतली आहे. किती धावापर्यंत रोखणार टीम रॉयल झिडक्याला? 30 ते 35 रनापर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. 30 ते 35 धावा. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक राहुल स्मृती. कोलंडच्या विरोधात जर पाहिलं तर राहुल झिडके. मोहित वड संपर्क साधायचा. मोहित वड
मोहितवड संपर्क साधे मोहितवड जिंकण्याकरता आव्हान आहे जवळ मॅचच्या दिशेनं धावसंख्या फलकावरती 6 दोन्ही बंधू मैदानच्या आतमध्ये सागर भोईर समीर भोईर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज शिवम ब्रिजे यावेळी सागरनं फक्त चेंडूला उडवलं नाहीये टायमिंग घेतलाय मात्र साला चेंडू सरळ मात्र संघर्षाचा संगनाद करत शंख मात्र फुगली ती मात्र सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये सरळ मात्र पुनश्च एकदा वाड्याचा हा तडाखा पाहायला मिळतोय वदरशिवच्या विरोधात अनेक वर्ष सागर भोईरने देखील क्रिकेटला दिली आहेत अंकित पटेलला देखील माहिती आहे की जोपर्यंत सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये या धावा नक्कीच मात्र शक्य केल्या जातील मग एका साईडला धावसंख्या जाऊन फलकावरती 12 निंबवलीच्या विरोधात वदरेश्वरीच्या विरोधात निंबवली चांगला मॅचेस पाहतात एकगाव क्रिकेटमध्ये यानंतर राहुल झिडकीच्या विरोधात राहुल स्मृती कोलंडे यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे चौथा बॉल बॉल थोडस मात्र बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला मात्र पहिला तर चेंडू तर सेट सारखा खेळण्यासारखा होता अनसाइडला खेळण्यासारखा होता कव्हर पॉइंट मध्ये जर पाहिजे फील्ड नाहीये त्याचा मात्र परिपूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करतो सागर भोईर या मॅच मध्ये धावसंख्या फलकावरती 12 4 चेंडू फेकून झालेत ते मात्र शिवमचे 5वा बॉल 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी केली जाते बॉलिंग मागची पाहू शकाल त्यामुळे पुन्हा एकदा मात्र पुढे पाहू शकाल 30 सर्कल पासून चेंडूला कव्हर मध्ये मात्र ना गेंद तेरी ना मेरी हे तो बीच में गिरी शूटान दिलाय सागर भोईरला एक एफआय मात्र मागकडू शरीर कार्य धावा चेस करण्याकरता 18% बिग हार्ट आणि ब्लिक ब्लास्ट मध्ये पाहू शकाल की धावसंख्या फलकावरती 14 शेवटचा बॉल फक्त स्लाइस करते बॉलला चेंडू सरळ निघून चालले स्क्वेअर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 30 सेकंदला क्लिक करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असतो मध्ये रन्स झाली असती सचिन वड संपर्क साधत सचिन वड धावसंख्या फलकावरती 15 अजूनही 12 चेंडू मात्र बाकी आहेत सुमित संपर्क सुमित बाकी
सेकंड ओव्हर जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू वाईट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 16 जिंकण्याकरता बनवायच्या 44 अजूनही मात्र विकेटच्या शोधात टीम पाहिली तर भद्रेश्वरी विकेट प्राप्त करू शकले नाहीये फुलेंचा बॉल परफेक्ट काय गोलंदाजी अनशिंग ज्याचं नाव आहे बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र डॉट अजूनही 5 चेंडू या षटकातील बाकी 11 चेंडू बाकी आहेत धावसंख्या फलकावरती 16 11 चेंडू आणि 28 धावा समीकरण दूर नाहीये मॅच दूर नाहीये मात्र भद्रेश्वरी आणि निंबोलीची लढत पाहतोय यावेळी चांगला स्ट्रोक आहे स्ट्रेटला खेळलाय मात्र त्या ठिकाणी दर्शन बॉल वरती येईपर्यंत चालला चेंडू सरळ संघर्षाचा दन दन करत चौकात 4 धावा चांगला सोगटा शतकातील अचूक निवडलं होतं सागर भोईरनं आणि 4 धावांनी स्कोर कार्ड फलकावरती 20 अजूनही मात्र 24 धावा जिंकण्याकरता भरवायच्या येणाऱ्या षटकावरती पाहायला मिळणार आहे धावसंख्या जर पाहिली तर बॉलिंग क्रमांकवरती आहे एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र एकच धाव आहे धावसंख्या फलकावरती 21 रन्स ऑन कार्ड आपण पाहतो 21 या धावसंख्येवरती षटकाबंदर पाहिलं तर दुसरं बॉलिंग क्रमांकवरती असताना गोलंदाज अनसिंग पाहतोय पहिल्या 2 चेंडू थोडस मात्र स्टॉप केलं होतं त्यानंतर सागरच्या बाटमधून चौकाराला सिंगल कन्वर्ट झाली आणि स्कोर कार्ड जाऊन फलकावरती पाहिलं तर 21 या धावसंख्येवरती 44 धावा जिंकण्याकरता भद्रेश्वरीच्या विरोधात निंबवली एक चांगली मॅच आजमध्ये स्पर्धेमध्ये आपल्याला पाहते यानंतर राहिल छडकेच्या विरोधात मात्र राहुल स्मृती यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर पंच निर्णय काय या चेंडूवरती डेड बॉल आहे डेड बॉल आपण पाहतोय असं मात्र षटकातील चेंडू बाकी आहेत समीर यांनी औषधिक प्रतिभा संपन्न खेळाडू लेफ्ट बॅट्समन चांगला स्ट्रोक खेळलाय चेंडू सरला आपण पाहिलं तर तोड धाबेचा प्रयत्न आपण पाहतोय मात्र 2 धावात मग तोड धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेनं स्कोर कार्ड जाऊन फलकावरती 23 या धावसंख्येवरती 4 चेंडू धावसंख्या फलकावरती 23 पाहतोय अजूनही नंतर 21 धावांची गरज आहे उर्वरित 8 चेंडू अजून बाकी आहेत या षटकातील 2 त्यानंतर आणखी एक षटक मात्र बॉलिंग मार्फत येणं बाकी आहे पुन्हा आता तडाखाचा स्पीडअप करा यानंतर फक्त 2 मॅचेस होतील त्या पाहू शकाल राहुल छडके आणि राहुल स्मृती त्यानंतर मुसारनेच्या विरोधात भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी फुलेंचा बॉल आपण पाहतोय सफलिया एक सिंगल येते स्कोर कार्ड 1 न जाऊन पोहोचते फलकावरती ओमसाई निंबवली विथावर 24 या संख्येवरती 2 षटकामध्ये एकही विकेट मात्र आतापर्यंत टीम भविष्याला मिळाली नाहीये त्या मात्र सफल शोधामध्ये प्रत्येक गोलंदाज प्रयत्न करतोय मात्र एका साईडने खूप चांगला पण दोन्ही बंधू आपण पाहतोय बडे मिया और छोटे मिया आपण पाहतोय सागर आणि समीरची जोडी मैदान मध्ये निंबोली करता कितपत योग्य ठिकाणी 44 धावा ह्या कंप्लीट कराव्या लागतील कारण रन चेसिंग कंपल्सरी आहे बॉल परफेक्ट चांगला चेंडू होता षटक कंप्लीट झाले दुसरं आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता बनवायच्यात 20 पाणीपाठव मैदान मध्ये त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक तेव्हा डीजेला संधी ऐकूयात डीजेला
धन्यवाद डीजे. शावली चेंडू हवेमध्ये सेर होतो ड्रॉप च्या ठिकाणी शिवम 20 उद्या नाही भेटणार. चांगला स्ट्रोक आहे मात्र दुष्यंत त्या ठिकाणी झेल करतो कॅरी विकेटचं होते पण खेळाडू होते बाद आपण पाहतोय. त्यानंतर केदार पाटील देखील अनेक दिवसानंतर पाहायला मिळतात. व्यवसायामध्ये एवढे अडकलेत ना का क्रिकेटला वेळ देणं शक्य नाहीये. नवी फलंदाज मैदानच्या आतमध्ये साईनाथ साई आपण पाहतोय. प्रेशर आणि दबाव होता टीम निंबोलीवरती कारण 6 चेंडू 20 धावा बनवायच्या होत्या. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती खऱ्या अर्थानं गोलंदाजी अंकित पटेल पुन्हा एकदा ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यावरती मात्र पाहिलं तर महत्त्वाचं विकेट सागर भोईरला बाद गेलं. आता मात्र साई तुम्ही 4 चेंडू बनवायच्यात 19 3 मोठे फटके किंवा 2 मोठे फटके जरी आले तरी मॅच मत इन होईल पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. कुठेतरी मात्र प्रेशरच पाहू शकेल या गेम मध्ये ओमसाई निंबवलीच्या विरुद्ध भद्रेश्वरी. फक्त सिंगल अंकित पटेलनं अनेक वर्ष मात्र खऱ्या अर्थानं लढवया बनलाय. खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धेमध्ये त्याला पाहिलंय की कोशीकरांची खूप मोठी खऱ्या अर्थाने म्हणून की ताकद आहे तेव्हा पाहतोय. थोडस मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जर आल्या असत्या तर टीम निंबोली कुठेतरी मात्र बॅकफुटला गेली नसती. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिल्यात कुठेतरी मात्र दुसऱ्या षटकामध्ये अंशनी मोठे फटके मारू दिले नाहीत. पहिल्या षटकामध्ये सागर भोईरने आपलं काम केलं होतं. षटकात डबल धावा चौकार आला होता. त्यानंतर मात्र अनसिंग बॉलिंग मार्क पर दिला. त्यानंतर कुठेतरी बॅकला पाहू शकाल की पूर्णपणे स्टॉप केलं अंकित पटेल. नेक्स्ट बॉल फक्त आपण पाहिलं तर मुवमेंट केलं बॉलला स्ट्रेटला उडवलाय तो मात्र पाहू शकाल परफेक्ट यॉर्कर बॉल होता. त्याला व्हाईट यॉर्कर बॉल मध्ये अक्षरशः मात्र बॅटचं मोड पाहायला मिळालं आणि प्लेअरचा फ्लो जो पाहिला तो स्ट्रेटला खेळलाय. समीर भोईर स्कोर कार्ड फलकावरती फक्त 27 2 चेंडू बाकी आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक आहे चेंडू सरळ निघून चाललाय मात्र कव्हरचा खेळाडू त्याला मात्र फील्ड करतो हर्ष पाहतोय. एक सिंगल एकूण मात्र जास्त काही बिल्डात 2 धावांचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 28 धावसंख्या ही फलकावरती येते. तर शेवटचा चेंडू बाकी आहे लास्ट बॉल. सर यांतर दोन्ही टीम सभा पाहू शकाल राहुल स्मृती लगेच मैदानच्या आत फील्ड करत जायचं आहे. शॉटचा बॉल अंकित पटेल. वॉट बॉल परफेक्ट बॉल. फर्स्ट आपल्या टीम भद्रेश्वरी थोडस बाटल्या टीम मात्र ओमसाई निंबवली